यात पण सिद्धी पोरं लगे बोलली चेतन फर्स्ट. मी झोपतो आता. चेतन एकच वर्गा बोलला रे, एकच वर्गा बोलला चेतन फर्स्ट, एकच वर्गा. पोरांना हेड द्यायला म्हणजे पोरं काय धार लावूनच बसलेत का? मी मालवणी पण एक सांगू का, तो बोललाय ते बरोबर आहे. त्याच्या बाबतीत लोक धार लावून तर बसलेली असतात, त्यात तर काही डाऊट नाही बाबा. तुम्हाला धार नाही, त्याच्या लँग्वेज मध्ये चॉपर काढूनच बसलेले असतात. ऐक ना हा. पत्या ना पत्या, तो डेंजर एडिटिंग करतो. मी त्या माझ्या डोळ्यांनी बघितलं. तुला माहितीये काय केलं त्यांनी? आपण भंडारदराला गेलेलो का, मी बोललो पत्या माझा व्लॉग एडिट कर ना. तुला माहिती ना मला ते पहिले असं होतं का माझा व्लॉग कधी बनतोय. दादा अरे मला नाही बोलायचंय, मी माझ्या वेगळ्या विचारात. प्रश्न होता म्हणजे तुम्हाला आधी असं असायचं की माझा vlog मला नाही. कधी ऐक ना पहिला आता मी आहे ना. नाही मालू, हा प्रश्न जो तू उचललाय ना, आला होता माझ्या मनात, पण मी जास्त काही बोललो नाही. पण तुला सांगतो की जसं कुठे आम्ही जातो ना, आणि जशी शूटिंग चेतन भाऊंकडनं होते ना भाई, चेतन दादाचा टार्गेट असतो की मला लाईफ मध्ये जेवायला भेटो नाही भेटो, काही भेटो नाही भेटो, सर्वात पहिले डेटा गेला पाहिजे. व्लॉग एडिट होऊन पडतोय कधी यांच्या सगळ्यांच्या आधी, आणि मी व्ह्यूज घेतोय कधी. कसं आहे गरुडा, हाय का? आई शपथ सांगतो, म्हणजे एकाच वेळेस सगळ्यांच्या मनात हेच चालणं आलेलं काय आईच्या गावात. अभि तू कोणता कॅमेरा घेतलाय? केरळ हा केरळचा क्रिओ क्रिओ सेम आहे माझा पण सेम. थांब 1 मिनिट. केरोल दाखव केरोल. बरोबर आहे. अरे सध्या sponsor नाही आहे. बरोबर केरळ. अरे अभि तू मॅनेजर आहे ना रे, हा टाटा मध्ये. अरे मी क्रिओ बोलतो. मी काय बोलतोय, 2 मिनिटं स्ट्रीम मागे घे आणि बघ. बा तू केरोल बोललाय, केरोल. केरोल तू केरोल बोललाय. हे सीसीटीव्ही मॅन पण आला बघ. लुक तर स्मार्ट आहे रे, चेत्याचा लुक तर स्मार्ट आहे, त्यात तर काही वादच नाही. मला मॉड कर ना. काही गोष्टी अशा स्पॅम होतात ना, त्यांना टाइम आउट देते. मी मॉड करायचंय. तू मॉडच आहे चेतन. ह्या अकाउंटचं नाही बघ, मी गेला बघ हार्ट पाठवले तू फक्त 30-40 हार्ट पाठ ना दिसत आहे तुझे हार्ट. त्याला हाईड केला मॉडरेटर. डायरेक्ट हाईड. चेतनला हुसकावला डायरेक्ट. मी झोपतो आता मला वाईट वाटतंय. मला तुझे मॉड येत नाही, हेच माझे दुश्मन आहेत ओरिजिनल. मी झोपतो आता. तुम्ही करा कंटिन्यू. अभि तुझ्या बाजूला धुकं पडले का? नाही चेतन, तुझ्या आणि त्याच्या बाजूला सेम धुकं पडले बाय द वे. मी त्याला बोलेल ना, तुझ्याची बाजूच मांडायला घे. तू बाजू मांड्या झाल्या बॉ. म्हणजे मी कोणाला बोललो तो सोलो मला विडतच नाही, कारण की तू त्याला कव्हर अप करतो. अरे दाढीवाले बाबा तुम्ही. हो 100% नाही पटलं, सिद्धी नाही पडायला पाहिजे होतं मध्ये. तू मला तोडायला पाहिजे होता, तर मग तुला बरं वाटलं असतं जरा. नाही तुला बोललो, तुझ्या बाजूने बोललो, त्याचं मला दुःख आहे. पण तो मालवणी बिलवणी यांची तो बाजू मांडतो ना तुझ्या खालचा. मी बोलतो चेतन तू गुरु आहे, तू मालवणीला तोडू शकतो, तुझा पूर्ण. अरे मी त्याला 1 नाही 100 वेळा पेपर असा बादशासारखा झोपून तो. कारण उभं राहिला. आज नाही करायचंय तुझं, आज मालवणी त्याच्या मूड मध्ये आहे. मी जातो आता, कारण की मलाच माझी लाज वाटायला लागेल. का सांग का? कारण की चॅट मध्ये पण पोरं मला चुकीचं बोलतात आणि मी हाईट नाही देत, कारण की मला तेवढे एफर्ट्स नाही घ्यायचे. ओव्हर नको करू चेतन, ओव्हर रिएक्ट करतो. सिद्धी मला पोरं नाही म्हणजे भले मनातून करत असतील, पण ते स्ट्रीम वरतीच दाखवत नाही. त्यांना काय शपथ दिले कोणी बा खोटं दाखवा, पण मनातून हेट द्या. चेंज करा ना विचार. ठीक आहे भावांनो, चेतनला चॅट मध्ये प्रेम द्या आणि मनातून हेट द्या. ठीक आहे, म्हणजे टेन्शन त्याला बरं वाटेल. चॅट मध्ये बोलतात जाऊ शकतो. त्या दिवशी सारखं रे, त्याची पाठ ठेवत नाहीत. त्याचा डायलॉग आहे ना काकांचा. नाही पण सिद्धी मी जातोय. सिद्धी म्हणजे कसं म्हणतोय का, एक वर्ग बोलतोय चेतन तू मर आता, तू नको जरू, तू मरून जा. काकांचा डायलॉग ऐक ना. स्पेनला जाऊ आणि तिथून आयरल चालू करू इटली पर्यंत. चेतन आपल्याकडे पासपोर्ट नाहीये. एक मिनिट जरा मला स्वप्न बघायला पैसे लागतात. मी आजचं स्वप्न हेच बघणार सिद्धी. बघू उद्या काय घडतंय. पोलीस पकडतात.
पोलीस व्हेरिफिकेशन झालं का ते पासपोर्टचं? भाऊ मला कुठं जायची गरज नाही, मी सगळं मोबाईल वरून डॉक्युमेंट पाठवलेलं आहे, ते डायरेक्ट घरी येईल. आपल्या घरी पासपोर्ट नाही ऑफिसला तर जावंच लागेल ना. बाबा, मी तेवढा आता मी आहे कॅपेबल. सगळी सेटिंगचा विषय. चेतन तिकडे जावंच लागतं राजा. मला तर अरे नाही माहिती. बाबा, तिथला साहेब आहे ना, तोच खास मित्र आहे. पासपोर्ट ऑफिसचा साहेब तुझा मित्र आहे? आता झालाय. काय फेकतो चेतन? मग साहेब जागले. मी बोलतो आता साहेबाचा नंतर job गेला. नंतर बोलतात माझा- हेड देतात पोरं. माझा का रोल नाही घेतला. देणार हेड? सांगा मला. माझा रोल अरे आपलं हे चॅनल एंटरटेनमेंटचं आहे. ओके, जर मी एखादी मस्करी केली तर त्यामध्ये पोरांना हेड द्यायला म्हणजे पोरं का धार लावूनच बसलेत का मी द्यायला लगेच? अरे काय आहे? तुम्हालाच पण तुम्हालाच मालवणी पण एक सांगू का, तो बोललाय ते बरोबर आहे. त्याच्या बाबतीत लोक धार लावून तर बसलेली असतात, त्यात तर काही डाऊट नाही बाबा. बोललो ना तुम्हाला. दार नाही, त्याच्या लँग्वेज मध्ये चॉपर काढूनच बसलेले असतात. ती माझ्या अरे डीके, चॅटवर तर तू जाम बोलतो सगळ्यांशी, इथे काय एवढा सायलेन्स आहे? आरपीला पण जाम बोलतो. मोटिवेशन किंग आहे मुफिन. तो मोटिवेशन मोटिवेशन किंग श्रीमान भाऊ, मोटिवेशन किंग. मुफिन हा डीकेचं मोटिवेशन हा चाललंय. मित्रांनो, तुम्हाला समजलं मी काय केलं? परत दाखवतो. मी पुढे आलो पण व्हॅल्यू नाही. आता कसं इथं व्हॅल्यू नाही, तर मग इथं मी रिटर्न जायला पाहिजे. मी इथं थांबून अर्थ नाही. चला मी चाललो. चार्ली भाऊ, ती ताकद कुठं लावायची तेवढं सांगा. लावा ताकद. बापरे, डीके डीके. बॅकग्राऊंडचं म्युझिक नटरंगच जसं काय कुठल्या तरी डिप्रेशन मधनं वर आलाय जस्ट. वेल तुझा आहे, तू बोल. अरे वे तुझी भावा, आम्ही शांत आहे. तुझी आहे. पण त्याच्या रील असतात तर कॉमेडी मजा येते बघायला. ऐक ना सिद्धी, एखादा माणूस आपल्याशी मैत्री किंवा कुठल्याही संपर्कात येते कुठल्याही का, आणि जर आपल्याला आपली मशीन आहे की ह्याला ओळखायचं ह्याला ओळखायचं, हा कुठल्या इंटेन्शनने आलाय, तिचं मशीन आली तर पण तिचं मशीन आली ना तर तुझा भाऊ एकटा पडेल. पण सिद्धी, तू एकटा नाही पडणार, तू मरून जाणार. कारण की तू बोलणार आईला एवढे सगळे माझ्याशी असं वागतात, पण मुळात त्यांच्या मनातलं वेगळंच आहे. म्हणजे शॉक बसून काय शॉक शॉक वाजणार. यात पण सिद्धी पोरं लगे बोलली चेतन फर्स्ट. मी झोपतो आता. चेतन एकच वर्गा बोलला रे, एकच वर्गा बोलला चेतन फर्स्ट. एकच वर्गा चेतन फर्स्ट. अरे काय चाललंय? ऐक देवा. एकाने मेसेज केला आरसीबीला हेड दिला म्हणूनच माझ्या मनातून उठला चेतन. भावा, माझ्या मनातून तू उतरला तर 30 मिनिट तुला मी टाइम पॉवर गेमिंग करतोय चेतन भाई. सासऱ्याची टीम नाही का, माझ्या चुलत्याची नाही का, मामाची नाही, त्यात विराट कोहली माझा फेवरेट आहे. मी आरसीबीला नाही प्रेम करतो, विराट कोहलीला प्रेम करतो. विराट कोहली किंग आहे. भाव माझ्या मनात आता तू उतरलाय. आता मी तुला 30 मिनिटं नाही म्हणले तर कॉमेडीत आहे. मला असं वाटतं मला आता असंच राहणे तरच हे म्हणजे धमकी दमदाटी करून प्रेम मिळवायचं. प्रेमातच बोलायचं नाही तर आईड. मग लोक विचारित दहशत मध्ये प्रेमात राहतील. असा तुझा आवाज होता. तुझं तोंड सगळ्यांनी बघितलं ना तुला, तोपर्यंत तुला रिस्पेक्ट होती रे. रिस्पेक्ट मला नो फेसच करायला पाहिजे होतं रे. मला ना तुझ्याकडे बघायची इच्छाच होत नाही गोलेमॉन. तू फेस करायला पाहिजे होतं सगळं. नाही गोलेमॉन, म्हणजे तू वाईट दिसत असं नाही बोलत आहे का, तू दिसतोय बादशाह, पण तुझा जो आवाज आहे ना, तो आवाज वेगळा इमेजिन केलाय मी. म्हणजे ना मला ते तुझं कॅरेक्टरच दिसतं कंटिन्यू, तेच कॅरेक्टर. मी गोलेमॉनला कसा इमेजिन केलेला माहिती का? टकला बिकला, चष्मा बिष्मा, खुकार गोलेमॉन खुकार. नाव बरोबर आहे, गोले बरोबर आहे, गोलेमॉन. पण जेरी तुझा आवाज आणि लुक सेमच आहे मॅन, बरोबर कनेक्ट होते. थँक्यू. अभिजितची कंडिशन अशी आहे गाईस, जसं आताच म्हणजे ब्रेकअप खूप मोठं झालंय आणि या दुःखातनं सावरणं कठीण झालंय त्याला. नाही सिरियसली बोलतोय. तू का मजा घेतोय?
परिस्थिती बघ ना बा, परिस्थिती बघ. गाईस गरुडा किती झुरतोय रे स्वतःसाठी, ते मला झुरतोय रे, विचारात झुरतोय बा. ही कुठली परिस्थिती. कुठे चालला डीके भाऊ, कुठे चाललाय? अरे डीजे नाही रे आम्ही, डीके आहे रे तो, डीके बाबा डीके. तुम्ही का मजा घेताय? अरे आधी अभि झाला ऍक्टिव्ह झाला भाऊ माझा. मी आता चार्टवर गेलो तर फुल ऍक्टिव्ह झालेलो.